नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं इस्रायल आणि अमेरिका यांनी इराण विरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला आता बरेच दिवस झाले आहेत. युद्ध किती लांबणार याची भीती सर्वांना आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच सांगितलं किमान 4 ते 5 दिवस अजून चालतील. म्हणजे 1 महिना त्यांना पाहिजे आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की 1 महिना किमान हे युद्ध चालेल. आम्ही शत्रूला संपवूनच इथून उठू. म्हणजे इराणला संपूर्ण संपवल्याशिवाय अमेरिका तिथून उठणार नाही असं दिसतंय. त्यांनी तसं जाहीरच केलं आहे. इराणही कमी नाही. इराणकडे काय, इराणची शक्ती म्हणजे त्यांच्याकडचं तेल, पेट्रोल, डिझेल, खनिज तेल. म्हणजे जगातलं 65% इंधन हे इराककडून जाते. इराक देतो. परंतु ते तेल जगाला मिळणंच आता बंद होणार आहे अशी परिस्थिती आहे. कारण होर्मुझ नावाची खाडी आहे. त्या खाडीची इराणने नाकेबंदी केली आहे. त्यामुळे आखाती देशातून इतरत्र होणारा खनिज तेल पुरवठा बंद झाला आहे. आता खनिज म्हणजे पेट्रोल, डिझेल वगैरे हे सर्व बंद केलं तर माणूस किती धावेल. म्हणजे काही दिवस चालेल, दुकान आहेत जेवढं पेट्रोल त्यावर, पण पुढं अशा स्थितीत म्हणजे जगाची मोठी पंचायत होणार आहे. कारण पेट्रोलच नाही. आता आपण रशियाकडून, आता भारताचा विचार केला तर भारत तर रशियाकडून घेऊ शकतो, पण त्यासाठी अमेरिकेची नाराजी परत पत्करावी लागेल. सध्या भारताकडे 45 दिवसाचा इंधन साठा आहे. म्हणजे पेट्रोल डिझेल आपल्याकडे 45 दिवसांचा आहे. म्हणजे 1.5 महिन्याचं. नंतर पुढे काय? अर्थात प्रत्येक युद्धामध्ये अशी परिस्थिती येते. हे युद्धच आहे आणि महायुद्धामध्ये परिवर्तित होताना दिसतंय. तर युद्धाचे जे फायदे तोटे आहेत ते सर्वांना सहन करावं लागणार. म्हणजे पेट्रोल नाही हे फक्त भारतावरच हे संकट येणार नाही, पूर्ण जगावरच येणार आहे. कारण सर्वांचं पेट्रोल डिझेल काही ना काही प्रमाणात कमी होणार आहे. या युद्धाच्या झळा आता जाणवू लागल्या आहेत. पण प्रश्न हा आहे की इस्रायल आणि अमेरिका या इराणवर तुटून का पडले आहेत, कशा करतात? ते कारण आहे, इराण बॉम्ब बनवत आहे, न्यूक्लिअर बॉम्ब, अणुबॉम्ब, आणि अमेरिकेचा त्याला विरोध आहे. तर इस्रायलचं साधं निमित्त होतं. अमेरिकेने त्याचं भांडवल केलं आणि दोघांनी मिळून इराणला ठोकणं सुरू केलं आहे. आता मामला या ट्रम्पच्या हाती आता आल्यामुळे ट्रम्पने हा विषय इस्रायल पुरता मर्यादित ठेवलेला नाही, पूर्ण जगाला त्यात ओढलं आहे. त्यामुळे तुम्ही पाहाल आता आत्ताच कच्चं तेल महागलं आहे 10%. अजून 10 दिवसांनी ते 25% महागेल. कारण खाडीच बंद झाली आहे. भारतालाच नाही, चीनला सुद्धा हा प्रॉब्लेम येणार आहे. कारण तेलच नसेल तर कुठून
महागाई आता तुम्ही पाहाल, महागाई प्रचंड वाढणार आहे. सर्वात भारतासाठी सर्वात त्रासदायक प्रकार म्हणजे भारतातले सुमारे 1 कोटी लोक या मध्य पूर्व देशामध्ये राहतात, काम करतायत, नोकऱ्या करतायत. यात अनेक विद्यार्थी आहेत, ते तिथल्या कॉलेजामध्ये शिकतायत. त्या सर्वांचा प्रॉब्लेम झाला आहे आता. त्यामुळे त्याने भारताकडे यायची, घरी परत यायची तडफड सुरू आहे त्यांची. परंतु हे इतक्यातच थांबेल असं वाटत नाही. युद्धाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. महागाई सुरू झालेली आहे. केळी हे खानदेशचं मोठं पीक आहे. त्याचा मोठा कंटेनर इकडे आखाती देशांना निघाला होता. या युद्धामुळे तो थांबवला, तो परत आला. तो आता हे अशा सर्व गोष्टी होणार आहेत आणि पूर्ण जगाला ते सहन करावं लागणार आहे. ते कोणाचा फायदा होईल, काय होईल ते पुढे कळेल आपल्याला. परंतु जग पुन्हा एकदा युद्धाच्या खाईमध्ये लोटल्या गेला आहे. कोण बरोबर कोण वाईट हे विचार करायचे आता वेळ राहिलेला नाही. सध्या ते दोन तिघ देश आहेत. नंतर ते इतरांनाही ओढतील याच्यात. कारण युद्ध काय, प्रत्येकाला शस्त्र विकायची आहेत. चीन म्हणेल हे घ्या शस्त्र, रशिया म्हणेल ही घ्या शस्त्र, मी देतो. ते शस्त्र देतात आणि समोरच्याला कर्जबाजारी बनवतात. जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहेत, लहान मोठी, आणि ती चालू राहणं हे या मोठ्या राष्ट्रांच्या पोटावर आहे. वाईट परिस्थिती आहे, पण ते घडतंय. तुम्हाला काय वाटतंय, केव्हा थांबेल हे इराणचं युद्ध?